नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. काय गंमत आहे बघा ना, सध्या लग्न सराईचे दिवस आहेत आणि या दिवसामध्ये सखीला नटून थटून जायला आवडतंच आवडतं. त्यात तिचा किती वेळ जातो हे तिला कळतही नाही. यात पुरुष वर्ग मात्र आपला कंटाळून जातो. जरा विनोदाचा भाग बाजूला ठेवूया. सुंदर दिसायला प्रत्येकालाच आवडतं. आपला चेहरा छान दिसावा अशी अगदी प्रत्येकाची इच्छा असते. पण सुंदरतेचे मापदंड हे रंगापेक्षा आपली त्वचा किती निरोगी आहे, आपली त्वचा, आपला चेहरा किती सुदृढ आहेत यावरती ठरवले जातात. आणि हे चांगलं दिसण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग करत असतो. फक्त हे प्रयोग योग्य होतायत की नाही, नक्की सुंदर त्वचेसाठी, चेहऱ्यासाठी काय केलं पाहिजे याची आपल्याला उत्सुकता असते. तेव्हा याच विषयी मार्गदर्शन मिळवण्यासाठी आजच्या सखी सह्याद्रीच्या भागाची आपण निवड केली आहे. पाहूया आजचा विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत सुंदर चेहरा आणि त्वचेचा कानमंत्र. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर या विषयातली तज्ञ सखी इथे आहे. आज आपल्या बरोबर आहेत आयुर्वेद वाचस्पती डॉक्टर स्मिता बोरा. नमस्कार स्मिताजी. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. धन्यवाद. खूप आणि सगळ्याच सखींच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे चेहरा, सुंदर त्वचा, आणि हाच आपण आजच्या भागातून हाताळणार आहोत. सर्वप्रथम सर्व रसिक प्रेक्षकांना स्मिताजींची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, त्याचबरोबर BAMS MD विथ गोल्ड मेडल, तसंच MA संस्कृत पुणे त्यांनी केलेलं आहे. गेल्या 25 वर्षांपासून शिरूर सारख्या निमशहरी भागात आयुर्वेदाची त्या प्रॅक्टिस करत आहेत. त्याचबरोबर 2022 मध्ये आयुर्वेदाची जनसामान्यांना ओळख व्हावी यासाठी अर्हम आयुर्वेद या YouTube चॅनलची त्यांनी सुरुवात केली आणि फक्त 2 वर्षातच 3 लाख सबस्क्रायबरचा टप्पा सुद्धा पूर्ण केला. महाराष्ट्रभरातून अनेक रुग्ण हे त्यांच्याकडे उपचारांसाठी येत असतात. त्यांनी अनेक औषधं सुद्धा तयार केलेली आहेत. त्यांनी तयार केलेलं च्यवनप्राश, कुंकुमादी, हेअर ऑइल हे अतिशय लोकप्रिय आहे. ज्ञानप्रबोधिनी या सामाजिक संस्थेच्या उपक्रमात सुद्धा त्यांचा सहभाग असतो. मॅडमना अनेक ठिकाणी व्याख्यानं देण्यासाठी निमंत्रित केलं जातं. आज सुंदर त्वचा आणि चेहऱ्याचा कानमंत्र या विषयावर आपल्याला त्या मार्गदर्शन करणार आहेत. आज आपण बोलतो आहोत सुंदर चेहरा आणि त्वचेचा कानमंत्र या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत आयुर्वेद वाचस्पती डॉक्टर स्मिता बोरा मॅडम. मॅडम, पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. आणि सगळ्यात सुरुवातीला मनात प्रश्न हा आहे की सध्या जाहिरातींचं युग प्रचंड आहे. वेगवेगळ्या जाहिराती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघत असतो आणि या सामाजिक माध्यमांचा प्रभाव इतका आहे की आपण छान दिसावं या उद्देशाने आपण वेगवेगळे प्रयोग सातत्याने आपल्या चेहऱ्यावरती, त्वचेवरती करत असतो. खरं तर त्वचा हा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे आणि त्यामुळे हे लावल्यावर आपण गोरं दिसू, हे लावल्यावर चेहरा उजळेल, असे जे काही गैरसमज आहेत ते या निमित्ताने आपण कसे दूर कराल, काय सांगाल? सर्वात प्रथम सर्व प्रेक्षकांचं नवीन वर्षासाठी तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही जे काही आरोग्यदायी संकल्प केले असतील ते पूर्ण व्हावेत ही शुभकामना. बरेच जण 1 जानेवारीला आरोग्याचे संकल्प करतात आणि त्यामध्ये सुंदर दिसण्यासाठी त्वचेची देखभाल कशी करावी या संकल्पाचा बऱ्याच जणांच्या नवीन वर्षाच्या याच्यात समावेश असतो. ते सगळे संकल्प तुमचे पूर्ण होतील आणि त्यासाठी आपण आज काही सोपे उपाय पण पाहणार आहोत. तर सर्वात आधी तुमचा प्रश्न की सोशल मीडियामुळे मला असं वाटतं की गैरसमज किंवा अवास्तव अपेक्षा खूपच वाढलेल्या आहेत की अमुक तमुक तसं दिसतंय म्हणून आपणही तसंच दिसायला हवं, असं एक गैरसमज किंवा अवास्तव अपेक्षा झालेली आहे. खरं तर जे दिखाऊ जग आहे त्याच्यामध्ये बरेचदा मेकअपचं सहाय्य घेतलेलं असतं किंवा फोटोग्राफी असते, फिल्टर्स असतात, बऱ्याच गोष्टी असतात. जी नैसर्गिक त्वचा आहे ती दिसण्यापेक्षा सुदृढ असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण त्वचा हे शेवटी ज्ञानेंद्रिय आहे आणि खूप सर्वात मोठा अवयव आपल्या शरीरातला आहे. तर तो निरोगी असला पाहिजे, सुदृढ असला पाहिजे, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि निरोगी असेल तर त्वचा आपोआप सुंदर दिसेल, हे सगळ्यांनी आधी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. सोशल मीडियामुळे काय होतं की 1 दिवसात इन्स्टंट उपाय किंवा गोरं दिसण्यासाठी, विशेषतः वांग जाण्यासाठी मला बरेच पेशंट विचारतात की अमुक लावलं की 7 दिवसात पिगमेंटेशन किंवा वांग जातील का, 1 दिवसात पिंपल्स जातील का. तर क्वचित असं होऊ शकतं जर ती नवीन तक्रार असेल तर. पण जर तुमचं तक्रार आहे, समस्या आहे, जर जुनी असेल तर त्याला वेळ लागू शकतो. त्यासाठी होलिस्टिक हेल्थचा पण विचार करायला हवा, हे लक्षात घेऊया.
नक्कीच मला वाटतं हे गैरसमज वर्षाच्या सुरुवातीलाच आपण जर दूर केले तर याचा नक्कीच फायदा आपल्याला होणार आहे. आता अर्थातच मी पुढच्या प्रश्नाकडे मॅडम येते की आत्ताच तुम्ही म्हणालात की एकंदरच आपलं जर तब्येत आरोग्य चांगलं असेल तर त्याचाही परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. तर मला हाच प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की आहार, विहार आणि विचार यांचा एकंदर आपल्या त्वचेवर किंवा चेहऱ्यावर काही परिणाम होतो का, आणि होत असेल तर तो कसा होतो? खूप छान प्रश्न आहे, कारण आपल्या आरोग्यावर या 3 गोष्टींचा परिणाम होतोच. आयुर्वेदामध्ये आरोग्याचे 3 स्तंभ सांगितलेत: आहार, विहार आणि ब्रह्मचर्य. म्हणजे आहारामध्ये आपला जो काही आहार आहे, आपण जे काही अन्न, पाणी जे काही सेवन करतो आहोत त्याचा 100% त्वचेवर परिणाम होणार. कारण आहारापासून आहार रसाची उत्पत्ती होते आणि आहार रसापासून शरीराचे इतर घटक बनतात, जसं रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. हे 7 घटक प्रत्येकाच्या शरीरात असतात. त्यातल्या रस, रक्त या द्रव घटकांचा परिणाम जास्त करून त्वचेवर होत असतो. म्हणजे तुमचा आहार रस उत्तम असेल, रसधातू किंवा हा घटक उत्तम असेल, रक्ताची शुद्धी किंवा रक्ताचं आरोग्य उत्तम असेल तर तुमची त्वचा उत्तम राहते. अर्थात त्याला आहार जबाबदार आहेच. आणि सध्या कोणालाही विचारा तुम्ही की तुमचा आवडता पदार्थ कोणता आहे, तर पटकन कुठली नावं आठवतात? तुम्ही पण आठवून पहा प्रेक्षकांनी. बरेचदा पिझ्झा, बर्गर किंवा पाणीपुरी, पावभाजी, वडापाव असे चटकदार पदार्थ तुम्हाला आठवतील. खरंय. हे चटकदार जे पदार्थ आहेत त्यामध्ये काय आहे नेमकं? तर एकतर मीठ जास्त असतं, साखर जास्त असते किंवा तळलेले असतात. बरं. हे पदार्थ चटपटीत लागतात आणि ते एकच खाऊन आपण थांबू शकत नाही. जसं एकच वेफर्स खाल्ला आणि आपण थांबलो असं नाही होणार. वेफर्स खायला सुरुवात केली की खावेसेच वाटतात. तर या चटपटीत पदार्थांमुळे काय होतं, शरीरातला क्षार जो आहे, क्षार गुणधर्म वाढतो, उष्णता वाढते आणि रक्तामध्ये विदाह होतो असं आयुर्वेद म्हणतो. या जंक फूडमुळे जे काही असे चटपटीत किंवा तळलेले पदार्थ आहेत हे जर वारंवार खाण्यात आले तर त्यामुळे रक्ताचा विदाह होतो, रसदुष्टी होते आणि त्याचा परिणाम त्वचेवर दिसतो. हे झालं आहाराचं. दुसरं आहे विहार, म्हणजे तुमची जीवनशैली. त्यामध्ये तुमचं झोपणं, तुमचा प्रवास, दिवसभराचं काम आणि व्यायाम या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव होतो. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा त्वचेवर परिणाम करणारा घटक म्हणजे तुमची झोप. ब्युटी स्लीप म्हणतात बघा इंग्लिशमध्ये. म्हणजे कुठला मोठा महत्वाचा कार्यक्रम असेल तर त्याच्या आधी तुम्ही जर झोप व्यवस्थित घेतलेली असेल तर त्याचा ग्लो तुमच्या चेहऱ्यावर दिसतो. जागरणाने तुम्ही पण अनुभव घेतला असेल, जर खूप जागरण झालं तर त्वचा ओढलेली दिसते, चेहरा सुकलेला दिसतो. म्हणजे झोपेचा खूप परिणाम चेहऱ्यावर होत असतो. कारण झोपेमध्ये जे हार्मोन्स सिक्रीट होतात त्या हार्मोन्समुळे त्वचा ग्लो व्हायला मदत होते. त्यामुळे पुरेशी झोप खूप महत्वाची. आणि आजकाल बऱ्याच जणांना पुरेशी झोप मिळत नाही किंवा आपल्या हातातल्या मोबाईलमुळे झोप डिस्टर्ब असते. बरीच कारणं आहेत. आणि दुसरं व्यायामाचा अभाव. उत्तम त्वचेसाठी सुद्धा व्यायाम खूप महत्वाचा आहे. असा व्यायाम की ज्यामुळे घाम येईल. घाम आला तर आपलं शरीर डिटॉक्स होतं, त्वचेतून जे टॉक्झिन्स आहेत ते बाहेर टाकायला मदत होते. त्वचारोग का होतात ना, त्याचं एक कारण ते सांगते. जेव्हा शरीरात काही ना काही टॉक्झिन्स साचलेले असतात आणि शरीर ते बाहेर टाकू शकत नाही नॅचरली, तेव्हा मग ते त्वचेद्वारे बाहेर टाकले जातात. जसं मलमूत्र आणि स्वेद हे 3 मलभाग आहेत जे शरीरातून बाहेर टाकायला हवेतच. पण जेव्हा नैसर्गिकपणे मलशुद्धी होत नाही तेव्हा मग ते त्वचेद्वारे बाहेर टाकले जातात. मग पिंपल्स येतात, काही ना काही त्वचा रोग होतात. तर हा झाला विहार. आणि व्यायामाने काय होतं, तुम्ही व्यायाम जेव्हा करता भरपूर घाम येतो, आपोआप टॉक्झिन्स त्वचे बाहेर टाकले जातात आणि त्वचेची शुद्धी होते. आणि तिसरा आहे विचार. तिसरा घटक आपण घेऊया, पण तत्पूर्वी एक फोन येतोय, तो आपण आधी घेऊया. आपल्याला ज्योती साठे बोरिवलीहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार ज्योतीजी. मी ज्योती साठे बोलते. बोला. बोरिवलीहून. बोला. हा, तुम्हा दोघींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा. हा, हल्ली मुलींच्या आणि प्रौढ स्त्री यांच्या ओठावर आणि अनुवटीवर केस येताना दिसतात, लव येताना दिसते. त्यावर काही आयुर्वेदिक उपचार सांगू शकाल का? नक्कीच. धन्यवाद. खूप छान प्रश्न ज्योतिताई आपण विचारलात. आणि त्यांचा प्रश्न आहे की अलीकडे लहान मुली असतील किंवा प्रौढ स्त्रिया असतील त्यांच्या हनुवटीवर किंवा ओठांवरती लव येते, तर त्या दृष्टीने आपण काही मार्गदर्शन कराल का? याचं प्रमाण सध्या खरंच खूप वाढलेलं आहे आणि हे हार्मोनल डिस्टर्बन्समुळे होते. सध्या जवळजवळ 3 किंवा 4 पैकी एका मुलीला पीसीओडीची तक्रार आहे. आमच्या ओपीडीत येणाऱ्या पेशंट्सचं पीसीओडीच्या पेशंट्सचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याचीही कारणं याच्यामध्येच दडलेली आहेत.
बैठी जीवनशैली, जंक फूडचं जास्त प्रमाण, हायब्रिड फूड्स याच्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स जो होतोय, जसं थायरॉइड इम्बॅलन्स होतोय किंवा प्रोजेस्ट्रॉन, इस्ट्रोजन यांचा इम्बॅलन्स होतोय आणि स्त्री हार्मोन्स आहेत ती कमी होत आहेत, त्याच्यामुळे चेहऱ्यावर लब येण्याचं प्रमाण वाढले. आणि बरेचदा याला लोक काय करतात की लेझर ट्रीटमेंट करतात, ते तेवढ्यापुरती कमी होते आणि पुन्हा हार्मोनल इम्बॅलन्स झाला की पुन्हा चेहऱ्यावर लव येते. तर माझा सल्ला असा असतो, तुम्ही ब्युटी ट्रीटमेंट्स करा आणि त्याच्याबरोबर काहीतरी अंतर्गत औषधोपचार किंवा जीवनशैलीतले बदल महत्वाचे आहेत, तरच हा त्रास मुळापासून कमी होईल. नक्कीच मला वाटतं वैद्यांचा सल्ला नेहमी आपल्यासाठी महत्त्वाचा असतो, तर तो सगळ्यांनी मानला पाहिजे. आपण या विषयावर त्यांच्याकडून असंच मार्गदर्शन पुढे घेणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. सुंदर चेहरा आणि त्वचेचा कानमंत्र हाचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत आयुर्वेद वाचस्पती डॉक्टर स्मिता बोरा मॅडम. ब्रेक पूर्वी आपल्याला आपल्या त्वचेवर एकंदरीत चेहऱ्यावरती आहार विहाराचा होणारा काय परिणाम आहे हे समजावून त्यांनी सांगितलं. आता मी पुढच्या घटकाकडे येते आणि तो घटक आहे अर्थात विचारांचा घटक. स्मिताजी, विचारांचा आपल्या एकंदर त्वचेवर आणि चेहऱ्यावरती काय परिणाम होतो? खूप जास्त परिणाम होतो. तुम्ही पण सगळ्यांनी अनुभवला असेल की काळजी वाटते तेव्हा चेहरा ओढलेला दिसतो. आयुर्वेदात म्हटलंय चिंत्यानामच्या अतिचिंतनात रसवाहिनी दुष्यंती, म्हणजे जेव्हा खूप चिंता केली जाते तेव्हा त्वचा बिघडते. विशेषतः हायपर पिगमेंटेशन किंवा डोळ्यांखाली काळी वर्तुळे येण्याचं प्रमाण जास्त आहे. अनइव्हन टोन आहे. हा विचारांमुळे, स्ट्रेसमुळे वाढणारा घटक आहे. तुमचा आहार विहार कितीही चांगला असला पण जर तुम्ही सारखी चिंता करत असाल तर त्याचा परिणाम आरोग्यावर होतो आणि तो दिसतो तुमच्या त्वचेवर. कारण त्वचा हा आपल्या आरोग्याचा आरसा आहे आणि विशेषतः चेहऱ्याची त्वचा. कारण चेहऱ्याची त्वचा खूप पातळ असते, बाकी स्किनच्या मानाने चेहऱ्याची त्वचा आणखी पातळ असते, नाजूक असते, सेन्सिटिव्ह असते. पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये आणखी पातळ असते. त्यामुळे जेव्हा असे चिंता किंवा मानसिक भाव असतात त्याचा परिणाम चेहऱ्यावर लवकर दिसून येतो. नक्कीच. त्यामुळे आनंदी राहणं, प्रसन्न राहणं हे खूप महत्वाचं आहे चेहऱ्यासाठी. आता आपण जो प्रकृतीचा उल्लेख केला त्याच्याकडे मी येते, पण तत्पूर्वी एक फोन येतोय, तो आपण लगेच घेऊया. आपल्याला मंगल आपटे पुण्याहून प्रश्न विचारतात. नमस्कार. मी पुण्याला मंगल आपटे बोला. मला असं विचारायचं आहे की नवीन लग्न झाल्यानंतर पूर्वीच्या काळी कुठे काय होतं किंवा चेहऱ्याला काही लावा हे लावा, वयस्कर लोकांनी कसं काय काळजी घ्या केसाची, चेहऱ्याची 4 वेळा तोंड धुवा, मग थोडस दूध लावा किंवा लिंबू लावा किंवा मेन म्हणजे तळपायाची काळजी घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. तर तुम्हाला तरी काय वाटतं ह्याच्याबद्दल सांगू शकाल का? नक्कीच. चेहऱ्याच्या बाबतीत नक्कीच. त्यांचा प्रश्न असा आहे की पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या ब्युटी ट्रीटमेंट्स किंवा हे सगळे काही गोष्टी आपल्याकडे उपलब्ध नव्हत्या. त्या काळात सुद्धा नवीन लग्न होत होती. आता जी वयस्कर मंडळी आहेत त्यांच्या बाबतीत त्यांचा हा प्रश्न आहे की त्यांनी सुद्धा असे काही वेगवेगळे उपाय केलेले नव्हते. आपले घरगुती साधे साधे उपाय करायचे, दूध लावणं किंवा चेहरा 4 वेळा धुणं. तर याच्यावर आपलं मत त्यांनी विचारलेलं आहे. काय सांगाल? छान प्रश्न आहे हा. हा बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आमच्या वेळी होतं की असंच आणि तरीही स्किन छान होती किंवा आरोग्य चांगलं होतं. आत्ताचे हे तुमचं म्हणणं बरोबर आहे की घरगुती उपायांनी स्किन चांगली राहते, विषयच नाही, त्यात काहीच वाद नाही. पण सध्याच्या अपेक्षा बदललेल्या आहेत. पूर्वी एक फरक मला असा जाणवतो की पूर्वी जे आहे त्याचा ऍक्सेप्टन्स होता. माझी त्वचा अशी आहे, ओके, सावळी आहे, ओके, थोडेफार डाग आहेत, पिंपल्स आहेत, ओके, हे ऍक्सेप्ट करण्याची एक प्रवृत्ती होती. सगळ्या गोष्टींमध्ये जीवनातल्या घटनांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आधीच्या पिढीचा होता की जे आहे ते ठेविले अनंते तैसची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तर हे जे एक समाधान होतं ना, त्यामुळे ताणतणाव पण एवढे नव्हते, प्रॉब्लेम्स पण एवढे नव्हते आणि त्याला सोल्युशन्स पण एवढे अग्रेसिव्ह त्यांना इन्स्टंट नको होते. आता जीवनशैलीमध्ये बदल झालेला आहे. खूप फास्ट पेस आहे लाईफची आणि त्याला मॅच करण्यासाठी प्रत्येकाला काही ना काही दाखवायचंय, प्रेझेंटेबल राहायचंय. त्याच्यामुळे आता प्रॉब्लेम्स पण वेगळे आहेत आणि त्याला सोल्युशन्स पण वेगळे आहेत. 100% घरगुती उपायांचा उपयोग होतो, फक्त तो करण्याची पद्धत आता वेगळी आहे मला वाटतं. आणि म्हणून आज सखी सह्याद्रीचा हा भाग आपण विशेषत्वाने घेतलाय, कारण खरंच नेहमी आपण कसं चांगलं दिसावं याच्याकडे आपण असतोच. आपल्याला अजून एक फोन येतोय, तो आपण लगेच घेऊया.
काही तांत्रिक अडचणींमुळे फोन येऊ शकत नाही, तेव्हा आपल्या पुढच्या प्रश्नाकडे येते. मगाशी आपण बोलत असताना प्रकृतीचा उल्लेख केलात की पित्त प्रकृती असेल तर असं होतं. तर आता ह्याच्याचकडे मला यायचंय की शरीराच्या प्रकृती नेमक्या कुठल्या असतात आणि त्याचा आपल्या त्वचेवर काय परिणाम होतो. आणि तुम्ही म्हणालात तसं की काही गोष्टींचा स्वीकार हा आपण केला पाहिजे. तर प्रकृतीनुसार चेहऱ्यावर त्वचेवर काय बदल होतात जे स्वीकारणं गरजेचं आहे आपण ऐकूया. प्रकृती म्हणजे आयुर्वेदानुसार जन्मजात मिळालेलं कॉन्स्टिट्यूशन, याला प्रकृती म्हणतो आपण. ही प्रत्येकाची ठराविक असते आणि ती आयुष्यभर तीच राहते, हा महत्वाचा मुद्दा. त्यामध्ये 3 महत्वाचे प्रकार आहेत. शरीरात 3 दोष असतात, वात, पित्त आणि कफ. हे प्रत्येकाच्या शरीरात आहेत, पण त्यांचं प्रमाण कमी अधिक असल्यामुळे प्रकृती वेगवेगळ्या होतात. जसं ज्यांची वात प्रकृती आहे त्यांच्या शरीरात कोरडेपणा जास्त असतो, त्यामुळे तो त्वचेवर पण दिसतो. जसं कोरडी पडणे त्वचा किंवा पायांना भेगा पडणे हे वात प्रकृतीमध्ये जास्त दिसतात. त्याला डाग पण पडण्याची टेंडन्सी जास्त असते, खूप कोरडी त्वचा असल्यामुळे. पित्त प्रकृतीची त्वचा असते ती पातळ आणि नाजूक असते, यांना उष्णता सहन होत नाही. त्यामुळे उष्णतेचे विकार लवकर होतात, पिंपल्स येतात, ते लाल असतात आणि वांग येण्याची प्रवृत्ती जास्त असते किंवा लालसरपणा जास्त असतो. आणि ही त्वचा पातळ असते. आयुर्वेदात पित्त प्रकृतीच्या वर्णनात म्हटलंय वली पलित खालित्यम, म्हणजे ह्या 3 गोष्टी पित्त प्रकृतीच्या लोकांना होऊ शकतात. वली म्हणजे सुरकुत्या लवकर पडणे, व्यंग म्हणजे हायपर पिगमेंटेशन, नंतर तीळ म्हणजे मस किंवा तीळ येण्याचं प्रमाण जास्त असणे, आणि खालित्य केसांच्या काही तक्रारी. आणि कफ प्रकृतीची जी त्वचा असते ती मृदू असते आणि स्निग्ध असते, त्याचा टोन चांगला असतो. त्यामुळे तुमची कोणती त्वचा आहे हे ओळखून त्यानुसार तुमच्या आहारात विहारात बदल केले पाहिजे. मगाशी मी जे म्हटलं की पित्त प्रकृतीची त्वचा पातळ असते आणि सध्या खाण्यापिण्यात पित्तवर्धक पदार्थांचं प्रमाण जास्त आहे, विदाही अन्न जास्त आहे, प्रदूषण जास्त आहे, प्रवास जास्त आहे, जागरण आहे, या सगळ्यामुळे पित्तदोष वाढतो आणि त्या तक्रारी चेहऱ्यावर लवकर दिसून येतात. नक्कीच. आता या प्रकृती ओळखायच्या कशा हे मी विचारणारे, पण एक फोन येतोय, तत्पूर्वी तो घेऊया. आपल्याला वाशिमहून प्रश्न विचारतायत सुमित्राजी. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार मॅडम. हा माझा प्रश्न असा आहे, वृक्ष शरीरी त्वचा जर असेल तर ती कशामुळे असते? पुन्हा एकदा प्रश्न विचारा. माझी त्वचा वृक्ष शरीरी झालेली आहे, तर त्यासाठी काय करावं लागेल? बरं. मला एक्झिमाचा त्रास आहे, तळपायाला आहे, आणि मी आयुर्वेदामध्ये स्नेहन, स्वेदन, विरेचन, वमन या सगळ्या क्रिया केलेल्या आहेत, पण तरीही त्रास कमी होत नाहीये. अजून त्रास कसला आहे आपल्याला? एक्झिमाचा त्रास आहे मला, तळपायाला एक्झिमा म्हणून आहे. बर, ठीक आहे. त्यांचा प्रश्न हा आहे की पंचकर्मातले त्यांनी क्रिया केलेल्या आहेत, त्यांना एक्झिमाचा त्रास आहे आणि तळपायाला त्वचा वृक्ष पडते आहे, तर त्यासाठी त्यांना मार्गदर्शन हवं आहे. एक्झिमा हा त्वचा रोग आहे. आयुर्वेदामध्ये कुष्ठ प्रकरणात याचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा त्वचा खूप कोरडी पडते, स्केलिंग होतं आणि खूप खाज येते. पण मला असं वाटतं यासाठी वैयक्तिक उपचार गरजेचा आहे आणि पंचकर्म करायलाच हवेत. त्यातही विरेचन, बस्ती हे पुन्हा पुन्हा करण्याचे प्रकार आहेत. म्हणजे तुम्ही एकदाच विरेचन केलं आणि पूर्ण त्वचा रोग नाहीसा झाला असं क्वचितच होतं. त्यासाठी त्वचा रोगांसाठी पुन्हा पुन्हा पंचकर्म करावी लागतात. जीवनशैली, आहार योग्य ठेवावा लागतो, तर हा रोग नियंत्रणात राहतो किंवा मुळापासून बरा होतो. आता तो किती जुना आहे आणि त्याचं प्रमाण किती आहे हे वैयक्तिक असल्यामुळे यासाठी वैयक्तिक सल्ला किंवा डॉक्टरांचं कन्सल्टेशन आवश्यक आहे. नक्कीच. आता मला वाटतं आपल्या पुढच्या प्रश्नाकडे येऊया की वात, कफ आणि पित्त या प्रकृतींचा आपण उल्लेख केला, पण आपली नक्की प्रकृती कुठली आहे हे कसं काय ओळखावं, काय सांगाल याविषयी? आता मी जसं सांगितलं त्वचेच्या प्रकारानुसार त्यामध्ये 40-50 लक्षणं आहेत जवळजवळ प्रत्येक प्रकृतीची. त्यासाठी मला वाटतं आपल्याला पुन्हा एकदा भेटावं लागेल किंवा एक एपिसोड करावा लागेल, कारण बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असतो की प्रकृती कशी ओळखावी. तर थोडक्यात काही 2-4 मी लक्षणं प्रत्येक प्रकृतीची सांगते. वाताचं जसं सांगितलं तसं त्वचा वृक्ष असते, वजन वाढत नाही लवकर किंवा वाढलं तर मग ते फुग्यासारखं वाढतं किंवा फोफसं होतं शरीर. पित्ताची प्रकृती असते, त्यांना भूक सहन होत नाही, राग लवकर येतो, तीक्ष्ण असते बुद्धिमत्ता आणि भूक तहान खूप जास्त लागते, त्वचा सेन्सिटिव्ह असते. आणि कफ प्रकृतीचं लक्षण म्हणजे स्थिरता असते स्वभावामध्ये, त्वचा स्निग्ध असते आणि भूक पण त्यांना उशिरा लागते, एकदा खाल्लं तरी पुरेसं होतं. असे बरेच आहेत. त्यानुसार आपण त्यांची प्रकृती ओळखून, याच्यात द्विदोषज पण असतात बरं का, म्हणजे कफ पित्त
किंवा वात कफ असं कॉम्बिनेशन पण अरे असू बापरे. शकतं. आता सध्या आयुष मंत्रालयानं आपली प्रकृती कशी ओळखायची यासाठी एक ऍप लॉन्च केलेलं आहे आणि आम्ही सगळे वैद्य त्यासाठी प्रयत्न करतो आहोत. जास्तीत जास्त जणांनी आपल्या जवळच्या वैद्यांकडे जाऊन प्रकृती परीक्षण करून घ्या, म्हणजे तुमची एक्झॅक्ट प्रकृती तुम्हाला कळेल. आणि मला वाटतं हे कळल्यानंतर उपायही करणं तितकंच सोपं पडू शकेल. नक्कीच. तर हे महत्वाचं आहे. खूप चांगली माहिती आपल्याला या निमित्तानं इथे कळली. आता मी पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे की सुदृढ त्वचा किंवा निरोगी त्वचा ही जी एक संकल्पना आहे ही आपण ऐकतो, वाचतो आणि आपल्यालाही आवश्यक असते, ती हवी असते. तर सुदृढ त्वचा म्हणजे नेमकं काय आणि ती कशी मिळवायला हवी? बरेचदा व्यक्तीचं मूल्यमापन कसं केलं जातं की त्वचा चमकदार आहे का किंवा फ्लॉलेस ज्याला म्हणतो आपण तशी आहे का. पण आमच्या दृष्टीने डॉक्टर म्हणून निरोगी त्वचा वेगळी असते. त्वचेचं मुख्य काम आहे एकतर ते ज्ञानेंद्रिय आहे, स्पर्शनेंद्रिय आहे त्वचा म्हणजे. दुसरं तो सगळ्यात मोठा अवयव आहे आपल्या शरीरातला जो ऍब्सॉर्बंट आहे, म्हणजे बाहेरून येणारं इन्फेक्शन किंवा प्रदूषणाचे होणारे परिणाम रोखण्यासाठी, वातावरणापासून बचाव करण्यासाठी आपल्याला त्वचा हवी आहे. बरं. तेव्हा जर या सगळ्यांपासून तुमची त्वचा बचाव करत असेल तर ती चांगली त्वचा आहे. आणि हा ऍब्सॉर्बंट लेअर आहे, त्याच्यामुळे तुम्ही जे काही लावताय त्वचेवर ते ऍब्सॉर्ब करणारा पण हा लेअर आहे. आतले जे फ्लुइड्स आहेत त्यांना रोखून ठेवणारा लेअर आहे, म्हणजे आतमध्ये जे मॉइश्चर आहे. त्वचेवर बरेच लेअर्स आहेत, त्यातला स्ट्रॅटम कॉर्नियम नावाचा जो लेअर आहे तो आतलं मॉइश्चर धरून ठेवतो. या सगळ्या इन्फेक्शन्स पासून बचाव करते. सगळ्यात महत्वाचं त्वचेचं काम म्हणजे व्हिटॅमिन डीचं सिंथेसिस आहे. व्हिटॅमिन डी आपल्या बोन हेल्थसाठी खूप आवश्यक आहे आणि ते सिंथेसिस आपली त्वचा करत असते. तर हे सगळं जी त्वचा करते ती निरोगी त्वचा आहे. विशेषतः लक्ष देताना काय होतं की फक्त चेहऱ्याकडेच पाहिलं जातं आणि चेहऱ्याच्याच त्वचेकडे लक्ष दिलं जातं. तर असं न करता त्वचा हा संपूर्ण अवयव म्हणून त्याच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नक्कीच. आणि याच दृष्टीने आपण या विषयावर त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतोय. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया. आपल्याला नाशिकहून स्मिताजी प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो मॅडम. हॅलो. हो, मला असं बोलायचं होतं की टीव्हीवर ज्या याड लागतात सिरम किंवा क्रीम लावण्याच्या, तर त्या शेर लावणे योग्य आहे का? बर बर. त्यांचा प्रश्न आहे की आपण बरेच वेळेला जाहिराती बघतो की सिरम वापरा किंवा वेगवेगळी क्रीम वापरा. तर हे आपल्या चेहऱ्यावरती आपण लावणं योग्य आहे का? की नवीन जाहिरात दिसली, विकत आणलं, लावलं, हे प्रयोग केले, हे कितपत योग्य आहे? बरेच पेशंट्स असे येतात की वेगवेगळे प्रयोग करून झालेले असतात. कारण पुन्हा आपण जसं मगाशी बोललो की सेलिब्रिटींसारखी स्किन हवी असते, त्यांची मेकअप सहित असते, हे लक्षात ठेवावं. इथे एक अंडरलाईन. आणि तशी स्किन हवी असते म्हणून खूप प्रयोग केले जातात, सारखे केमिकल्स बदलले जातात, कॉस्मेटिक्स बदलले जातात. तर माझा असा सल्ला असतो की हे सारखे बदलू नयेत. तुमच्या त्वचेची प्रकृती किंवा टोन किंवा वय जे आहे ते सगळं विचारात घेऊन एक प्लॅन बनवावा आणि त्यानुसार सलग त्याच्यावर काम करत राहावं. तर जी तुमची प्रकृती आहे, जशी त्वचा आहे, त्यातला आणखी एक स्टेप पुढे असं आरोग्य किंवा अशी सुंदर त्वचा तुम्हाला मिळू शकते 100%. त्यासाठी प्लॅन बनवणं आणि त्याच्यावर अंमल करणं खूप महत्वाचं आहे, कन्सिस्टंटली. नक्कीच. आणि हे फार महत्वाचं आहे की सातत्य हे राखायला हवं. याच दृष्टीने आणखीन आपल्याला सुंदर त्वचा मिळवण्यासाठी काय करता येणार आहे किंवा एकंदर आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची आहे हे मी त्यांना विचारणार आहे. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. सुंदर चेहरा आणि त्वचेचा कानमंत्र आज आपल्याला देत आहेत आयुर्वेद वाचस्पती डॉक्टर स्मिता बोराजी. आता मी अर्थातच पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे की आपण स्किन केअर किंवा चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची याच्यावर अनेक वेळेला अनेक गोष्टी ऐकतो. तर नेमकं आपण जे ऐकतो त्यात ते ऐकून काय चुका करतो, तर कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत आणि काय केलं पाहिजे याच्याकडे अर्थात मी येणार आहे. बरेचदा स्किन केअरला होणाऱ्या कॉमन काही चुका आम्हाला आढळतात ज्या पेशंट्स पाहताना. पहिली गोष्ट, पिंपल्स आले की खूप जण अँक्शियस होतात की आता पिंपल आला, आता पिंपल्स खूप झाले. विशेषतः टीनेज मुलं मुली असतात आणि हमखास ते करतात ती चूक म्हणजे त्याला नख लावणे, फोडणे, सारखं त्याला हात लावत राहणे. या चुकांमुळे पिंपल्स पुढे जातीलही. योग्य वयात आल्यानंतर एक 25-30 नंतर पिंपल्स कमी होतील. पण जर फोडल्यानंतर तिथे जखम झाली असेल, खड्डा पडला असेल, काळा डाग झाला असेल तर तो जायला खूप वर्ष लागतात. म्हणून मी माझ्या सगळ्या पेशंट्सना सांगत असते की पिंपल्स आले तरी काळजी करू नका, ट्रीटमेंट घ्या, पण त्याला नख लावू नका, कारण तुम्ही नख लावून ते इन्फेक्शन स्प्रेड करत असता. दुसरी होणारी चूक म्हणजे स्क्रब करणे वारंवार. आवश्यकता नसताना एक्सफोलिएट करायला जातात स्किन.
हां, तर स्किन पातळ आहे, तुम्ही खूपदा एक्सफोलिएट करून ती सुंदर होणार नाहीये. त्यामुळे स्क्रब सुद्धा आवश्यकतेनुसार करायला हवं. जर स्किन खूप सेन्सिटिव्ह असेल, त्याच्यावर पिंपल्स येत असतील, तर स्क्रब करताना काळजी घ्यायला हवी. तिसरी गोष्ट, चेहरा खूप जोरात पुसायची पण सवय असते. खूपदा फेस वॉश वापरणं, म्हणजे ऑइली स्किन असते किंवा खूप घाम येत असतो, तेव्हा होणारी चूक म्हणजे खूपदा फेस वॉश वापरणं. दिवसातून 5-5 वेळा फेस वॉश वापरून चेहरा धुणारे काही पेशंट्स आहेत. पण त्यामुळे एक लक्षात घ्या की तुम्ही स्किन आणखी ऑइल प्रोन करता. जेव्हा तुम्ही फेस वॉश वापरून तुमचं जे सीबम आहे नॅचरल ते वॉश आउट करून टाकता, स्किन आणखी त्याला निर्माण करायला बघते. कारण कधीही स्किन आपली नॉर्मलला म्हणजे आपल्या प्रकृतीलाच पुन्हा पोहोचायलाच बघत असते संतुलन साधण्यासाठी. त्यामुळे सारखं फेस वॉश वापरणं, केमिकल्स वापरणं, कॉस्मेटिक्स बदलणं या चुका स्किन केअर मध्ये करू नयेत असा माझा तरी सल्ला असतो. बरं, आता या अनुषंगाने पुढचा एक प्रश्न मला विचारायचा आहे, पण आपल्यालाही एक फोन येतोय, तो आधी आपण घेऊया. आपल्याला भाई पाटील प्रश्न विचारतात रायगडहून. नमस्कार. माझ्या अंगावर पांढरे डाग आहेत. बर. तर त्या पांढऱ्या डागांचा मी बरेच औषधोपचार केले, पण ते बरं झाले नाही. बर. त्यांचा प्रश्न आहे की त्यांच्या अंगावरती पांढरे डाग आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी अनेक औषधोपचार याच्यावर घेतलेले आहेत, पण तसा त्यांना काही फायदा झालेला नाही. तर थोडं काय मार्गदर्शन करायला पाहिजे? थोडक्यात सांगते उत्तर याचं, कारण हा पर्सनल प्रश्न आहे. याला वैयक्तिक सल्ला हवा डॉक्टरांचा. तरी पण याला आयुर्वेदात श्वित्र म्हणतात, जे पांढरे डाग आहेत त्याला. आणि जर ते 1 वर्षाच्या आतलं असलं तर ते कंट्रोलमध्ये ठेवता येतं. जर ते 2-3 वर्षांपेक्षा जास्त जुनं झालं तर त्याला याप्य म्हटलं आहे, म्हणजे बरं होण्याला कठीण असं त्याला सांगितलेलं आहे. त्यांनी फक्त दिसण्यातच फरक पडत असतो, तसा पेशंटला त्याचा काही त्रास नसतो. त्यामुळे वैद्यकीय उपचार करून झाले असतील आणि ते कंट्रोलमध्ये असेल तर त्याची फार काळजी करू नका असा माझा सल्ला आहे. नक्कीच, फार मला वाटतं आणि तुम्ही थोडक्यात चांगलं मार्गदर्शन केलं. कारण काळजीने आणखीन चिंतेत आणखीन जर भर पडली तर त्याचा आणखीन विपरीत परिणाम होऊ शकतो. आता मी पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे की वांग येणं किंवा पिगमेंटेशन ही तर आत्ताची बरीच मोठी समस्या आहे. तर या निमित्ताने आपल्याकडून आम्हाला मार्गदर्शन हवंय, काही उपाय हवेत. सध्या खूप वाढलंय वांग येण्याचं प्रमाण. त्याची बरीच कारणं आहेत वांग येण्याची. पण आयुर्वेदात सगळ्यात पहिल्यांदा सांगितलंय चिंता, शोक, भय आणि क्रोध या 4 भावनांचं वर्णन केलेलं आहे व्यंग म्हणजे वांग येण्यामध्ये. म्हणजे मानसिक भाव जेव्हा बदलतात, नकारात्मक होतात, तेव्हा काय होतं, प्रत्येक विचार किंवा भावना तुमच्या शरीरामध्ये केमिकल रिलीज करते आणि ते केमिकल तुमच्या ऊर्जेवर, तुमच्या शरीर घटकांवर परिणाम करतं आणि त्वचेवर दिसतं. कोणाचं त्वचेवर दिसतं, कोणाचं दुसऱ्या कुठल्या सिस्टीमवर, कुठल्या स्रोतसांवर दिसतं. त्यामुळे हा एक महत्वाचा हेतू आहे, कारण आहे वांग येण्याचं. दुसरं, खूप तीव्र उन्हामध्ये काम केल्यामुळे येऊ शकतात वांग. तिसरं, डिलिव्हरी नंतर बऱ्याच स्त्रियांना होतात. आणि चौथं, ॲनिमिया किंवा रक्तक्षय, पांडू असल्यामुळे बऱ्याच स्त्रियांना वांग येण्याची समस्या होते. आणि ही रिव्हर्सिबल आहे, कमी होणारी आहे. जर नवीन असताना आपण त्यासाठी योग्य उपचार घेतले तर वांग पूर्णपणे जातात. पण तुम्ही 10-10, 15-15 वर्ष जर वांग आलेले असतील आणि त्याला तुम्ही महिन्याभरात नाही घालवू शकत, कारण ते त्वचेच्या आतल्या स्तरापर्यंत गेलेले असतात. त्यामुळे त्याला जायला तेवढाच वेळ लागतो. काही सोपे उपाय त्यासाठी आज आपण आपल्या प्रेक्षकांना सांगू शकतो. वाघभट या अष्टांगहृदय हा ग्रंथ आहे वाघभटाचार्यांचा, त्यामध्ये काही सोपे उपाय सांगितलेत. जसं जांभळाची पानं, दही आणि मध यांचा लेप केला तर वांग कमी होतात. दुसरा उपाय आहे की मसूर डाळ तुपामध्ये भाजावी आणि त्याचं पीठ करून ते दुधामध्ये मिक्स करून लावावं, त्यांनी सुद्धा वांग कमी होतात. आणखी काही उपचार आहेत त्यासाठी, जसं मंजिष्ठा आहे. मंजिष्ठा ही एक वनस्पती आयुर्वेदिक, त्याचं गंध म्हणजे उगाळून लावणं किंवा मंजिष्ठाचा लेप लावणं, नंतर जायफळ, केशर आणि बदाम यांचा लेप लावणं, यांनी सुद्धा वांगांमध्ये खूप फरक पडतो. आणखी एक महत्वाचा उपचार वांग कमी होण्यासाठी तो आहे नस्य, म्हणजे नाकामध्ये औषधी तूप किंवा तेल टाकणं, यामुळे वांगांमध्ये खूप फरक पडतो. फक्त हे उपचार सातत्याने केले पाहिजेत, हे मात्र महत्वाचं. नक्कीच, खूप छान वेगवेगळे उपाय आपल्याला दिलेत आणि आपला एकच उपाय आपण बरेच दिवस करत राहणार, कारण हेही समजत नाही की कसं किती प्रमाणात कुठला उपाय आपण करावा. तर नक्कीच आपण अजून त्यांच्यावर मार्गदर्शन घेणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया. निकिता पाटील आपल्याला प्रश्न विचारतात पुण्याहून. नमस्कार. मी 17 वर्षाची. प्रश्न विचारा. हा, मी एक 17 वर्षाची आहे. नाकाच्या साईडला म्हणजे डोळ्याच्या खाली एकदम लाल असं फुटकाळा व्हायला लागलं आणि मी खूप कमी वयात असून मला असा त्रास का होतोय याच्यासाठी मी मॅडमांना सजेशन विचारायचे. बर, नाकाखाली आणि डोळ्याच्या इथे तुम्हाला लाल चट्टे आलेत.
हो, नाकाच्या समोर म्हणजे जसं डोळ्याच्या खाली आपण लाल फुटकळ्या आल्यात मला. बरं बरं. हा, तर तुम्ही मला काय सजेशन द्याल? आणि मी माझ्या चेहऱ्याला काहीच यूज नाही करत. बरं आणि हे मी किती आजपर्यंत दिवस काहीच झाले यूज नाही केलेलं. हे किती दिवस झालंय? हे मला आता 6 ते 7 महिने झालेत. बरं बरं. मी तर मॅडम नक्कीच मी याच्यावर एक- मार्गदर्शन आपण घेऊया. त्यांचा प्रश्न आहे की नाकावरती आणि डोळ्याच्या खाली बऱ्यापैकी त्यांना अशा बारीक पुळ्या आल्यात लालसर आणि जवळजवळ 6 ते 7 महिने या गोष्टीला उलटून गेलेले आहेत. तर त्याच्यावर बाकी त्या चेहऱ्याला वेगळं बाहेरून काही लावत नाहीत असंही त्यांनी सांगितलंय. तर काय मार्गदर्शन करा? जिथे लालसरपणा असतो ती बरेचदा पित्तदृष्टीचं लक्षण असतं. मग अशी मी म्हटलं तसं कदाचित तुमची पित्त प्रकृती असावी किंवा रक्तदृष्टी झाली असावी. त्यासाठी विरेचन हा सर्वोत्तम उपचार आहे. बाहेरून काही लावण्यापेक्षा याला आतूनच उपचार केला पाहिजे. पित्तवर्धक आहार टाळणे, योग्य आणि पुरेशी झोप घेणे आणि जर आवश्यक असेल तर पंचकर्म करून घेणे हे यासाठी उपाय असू शकतात. नक्कीच. आता माझ्या मनातला हा एक प्रश्न आहे की आपण बोलता बोलता मगाशी म्हणालो होतो की डोळ्यांखाली बरेचदा काळी वर्तुळं येतात आणि असं लक्षात येतं की आपली झोपही बऱ्यापैकी आहे, बाकी सगळ्या गोष्टी आपण करतोय, पण ती वर्तुळं जात नाहीत किंवा ते वाढण्याच्या प्रमाणाकडे जास्त कल असतो. तर त्याच्यावरती काही आपल्याला उपाय सांगता येईल का? खूप कळीचा आणि सध्या फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे डोळ्यांखालची काळी वर्तुळ. कारण याचं प्रमाण इतकं वाढले, अगदी शाळकरी मुलांमध्ये सुद्धा मी आजकाल ही काळी वर्तुळ पाहते. हा फार हट्टी प्रकार आहे, लवकर न जाणारा प्रकार आहे. याच्या मागे महत्वाचं कारण आहे अनुवंशिकता. जर तुमच्या फॅमिलीमध्ये बऱ्याच जणांना असेल तर तुम्हाला होऊ शकतात. दुसरं कारण अर्थातच महत्वाचं वाढलेला स्क्रीन टाइम. तासन तास जर तुम्ही टक लावून एकाच गोष्टीकडे बघत असाल, त्यालाही आयुर्वेदात कारण दिलेलं आहे. तर त्यामुळे डोळ्यांखालची त्वचा लूज पडते आणि मग तिथे काळपटपणा यायला लागतो. तिसरं कारण मगाशी आपण पाहिलं तसं आहेच, आहार विहार विचार या सगळ्यांचा परिणाम होतोच आहे. त्याला उपायाकडे आपण वळूया, कारण तुम्ही म्हणाल की कारण आम्हाला माहिती आहेत, पण उपाय काय? तर त्यासाठी उपाय पुन्हा तेच की पुरेशी झोप हवी, पुरेसे द्रव पदार्थ हवेत. जर तुमच्या आहारात रुटीनमध्ये पाणी खूप कमी असेल किंवा तुम्ही शुगरी इंटेक म्हणजे चहा कॉफी कोल्ड्रिंक्स खूप घेत असाल, कुठली व्यसनं असतील तर त्यांनी सुद्धा डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. तर हे सगळे प्रकार कमी करणे आणि लावण्यासाठी मग कुंकुमादी तेल वगैरे आयुर्वेदाची काही उत्पादनं असतात, ती शुद्ध आयुर्वेदिक उत्पादनं वापरली तर थोडा काळसरपणा कमी होऊ शकतो. आणि आजकाल पोट्टली स्वेद म्हणून एक तुम्हाला माहिती असेल, पोट्टली फेशियल आजकाल खूप प्रचलित झालंय. त्याच्यामध्ये औषधी काढ्यामध्ये भात शिजवलेला असतो आणि त्या पोट्टलीनी मसाज केला जातो. त्यांनी काळपटपणा बराच कमी होतो. जे खोल खड्डे आल्यासारखे दिसतात ते वय वाढल्यानंतर डोळ्यांखालचे खोल खड्डे वाढायला लागतात. त्याचं कारण असतं की त्वचा ओघळलेली असते किंवा फॅट डिस्ट्रीब्युशन असतं ते चेंज झालेलं असतं. म्हणजे चेहऱ्यावर तुमचा चेहरा ओघळल्यासारखा दिसतो एक 50-60 नंतर. त्यामुळे पण डोळ्यांखाली काळी वर्तुळ येतात. तर या सगळ्याचा विचार करून योग्य तो उपाय निवडणं आणि तो सातत्यानं, पुन्हा इथे पण सातत्य हा कळीचा शब्द आहे हे लक्षात ठेवा. बरेच दिवस केल्यानंतर ह्या काळ्या वर्तुळांमध्ये थोडाफार फरक पडतो. जर लहान मुलं असतील, टीनेजर्स असतील तर त्यांच्यामध्ये पण आपण हे रिव्हर्स करू शकतो, पूर्णपणे हा त्रास कमी होऊ शकतो. आणि मला हे विचारायचं होतं की समजा आता या उपायाने फरक पडला, जवळजवळ 6 ते 8 महिने आपण कंटिन्यू हे करत राहिलो, त्याच्यावर फरक पडला, तरीही ते किती दिवस औषध सुरू ठेवावं का हे डोळ्यांखालची वर्तुळ पुन्हा काळी वाढण्याचं प्रमाण होऊ शकतं? हे सगळ्याच आजारांच्या बाबतीत किंवा स्किन केअरच्या बाबतीत आहे की मी थोडे दिवस काळजी घेतली, मग जो प्रॉब्लेम होता तो कमी झाला, पण पुन्हा जर मी माझं रुटीन पहिल्या पानावर आणलं तर पहिले पाढे 55 म्हणजे पुन्हा तो त्रास होणार आहे. मला बरेच पेशंट विचारतात आल्यानंतर की मॅडम गॅरंटी आहे ना? तर मी त्यांना तेच म्हणते की गॅरंटी तुम्ही जोपर्यंत ती गाडी नीट चालवाल, एखादी गाडी आहे तुमची सर्व्हिसिंगला दिली आहे, सर्व्हिसिंग करून गाडी छान होऊन आलेली आहे, तुम्ही ती कशी चालवता यावर त्याचं गाडीचा परफॉर्मन्स ठरणार आहे. त्यामुळे स्किनचं पण किंवा आरोग्याचं पण तसंच आहे. तुम्ही तुमची जीवनशैली कशी ठेवताय याच्यावर त्याचा मेंटेनन्स ठरणार आहे. हे खरं आहे, हे आपल्याला जपायला लागणार आहे. उपाय केल्यानंतर सुद्धा ती त्वचेची काळजी आपल्याला घ्यायचीच आहे या सगळ्याच्या माध्यमातून. आता अजून एक प्रश्न मनात आहे की त्वचा सुरकुतणे ही एक समस्या म्हणता नाही येणार, पण हा एक प्रकार आपल्याकडे दिसतो आणि तो कमी वयातही दिसून येतो. आणि दुसरं स्ट्रेच मार्क्स आपल्याला दिसून येतात. तर मला याविषयी आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे, काय सांगाल? सुरकुत्या म्हणजे त्वचा लूज होते किंवा तिचा टोन किंवा टेक्स्चर बिघडतं तेव्हा सुरकुत्या यायला लागतात. विशेषतः डोळ्यांभोवती किंवा ओठांच्या जवळ फाईन लाईन्स लवकर यायला लागतात. त्याची बरीच कारणं आहेत. हार्मोनल इम्बॅलन्स किंवा आहारात खूप कोरडे पदार्थ असणे यामुळे होऊ शकतात. त्याचे उपाय महत्वाचे म्हणजे सध्या ना खूप सेलिब्रिटीज बोटॉक्स करतात. प्रेक्षकांना पण हा शब्द माहिती असेल की बोटॉक्समुळे फिलर्स दिले जातात स्किनमध्ये आणि त्यामुळे स्किन
काय म्हणायचं त्याला, ग्लो करते, चमकदार दिसते, तरुण दिसते, असं एक नॅचरल बोटॉक्स आज तुम्हाला सांगते. तर ते आहे एरंडेल तेल. लाकडी घाण्यावरचं एरंडेल तेल हे कुठल्याही बोटॉक्स पेक्षा कमी नाही. जसं बोटॉक्स स्किनला आतून पोषण देतं, तसं एरंडेल तेल सूक्ष्मगामी असल्यामुळे त्वचेच्या प्रत्येक सेलपर्यंत जाऊन त्याला एक व्यवस्थित पोषण देण्याचं किंवा स्निग्धता देण्याचं काम करतं. आणि या स्निग्धतेमुळे सुरकुत्या किंवा स्ट्रेच मार्क्स कमी व्हायला खूप मदत मिळते. तर असं एरंडेल तेल आणि बदाम तेल दोन्ही मिक्स करायचं. साधारण एक 5-10 थेंब एरंडेल तेल आणि 5-10 थेंब शुद्ध बदाम तेल असं एकत्र करून रोज अपवर्ड्स मसाज केला रात्री झोपताना चेहऱ्याला, तर 1-2 महिन्यात तुम्हाला सुरकुत्या खूप कमी झालेल्या जाणवतील. आणि सेम हेच कॉम्बिनेशन तुम्ही स्ट्रेच मार्क्स साठी सुद्धा वापरू शकता. नक्कीच, खूप छान आपण सोपा आणि चांगला उपाय आम्हाला दिलेला आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊया. आपल्याला फोन येतोय, पुण्याहून प्रश्न विचारतायत सुपर्णाजी. नमस्कार. हॅलो सुवर्णाजी, नमस्कार. हा मला असा प्रश्न विचारायचा आहे की माझं वय 40 वर्ष आहे. थोडासा मोठ्याने प्रश्न विचारा. खूप प्रयत्न केले पण माझं वजन वाढत नाही आणि ड्राय स्किन आहे थोडीशी. मग पंचकर्म वगैरे करून घेतलं जवळच्या. काय वजन वाढत नाही? हा. आपलं वय काय आहे? 40 वर्ष. आणि वजन आपण पुन्हा प्रश्न विचारा, आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. हॅलो. माझं वय 40 वर्ष आहे आणि माझं वजन वाढत नाहीये. वजन आहे 39 आणि ड्राय स्किन आहे थोडीशी. आणि पंचकर्म वगैरे करून घेतलंय मी जवळच्या. बरोबर, म्हणजे वजन वाढीसाठी आपल्याला उपाय हवा आहे आणि वृक्ष त्वचेसाठी. त्यांचं वय 40 आहे आणि वजन वाढत नाहीये त्यांचं, तर त्याच्यासाठी आणि वृक्ष त्वचेसाठी त्यांना उपाय हवा. तर या दोन्ही लक्षणांवरनं असं वाटतंय की तुमची कदाचित वाताची प्रकृती असावी. मग अशी मी सांगितलं तसं वातामध्ये वजन वाढायला खूप वेळ लागतो आणि ते मेंटेनही होत नाही. आणि तोच प्रकार त्वचेच्या बाबतीत आहे. म्हणजे त्वचा वृक्ष झाली ती वातामुळेच झाली. त्यामुळे पोटातून मध्ये मध्ये एरंडेल तेल घेणं किंवा बदाम तेल घेणं. बदाम तेल वाताचा शत्रू आहे. बदामाचं संस्कृत नाव आहे वातारी, म्हणजे वाताचा शत्रू. त्यामुळे नियमितपणे बदाम तेल पोटातनं घेतलं तर तुमचं वजनही वाढायला मदत होईल आणि त्वचा सुद्धा सॉफ्ट राहील. तसंच मध्ये मध्ये एरंडेल तेल हे किती प्रमाण त्याचं असलं पाहिजे आणि ते किती वेळा घेतलं पाहिजे? आता या 2 गोष्टी महत्वाच्या की तुम्ही बदाम तेल किंवा एरंडेल तेल वापरताना ते रिफाइंड असू नये. तुमच्याकडे नेहमी 2 ऑप्शन्स आहेत, एक रिफाइंड आणि एक लाकडी घाण्याचं, ज्याला कोल्ड प्रेस्ड म्हणतात. कोल्ड प्रेस्ड ऑइल्स मध्ये सगळी विटॅमिन्स, मिनरल्स, जे काही आवश्यक घटक आहेत ते शिल्लक राहतात. आणि आयुर्वेदामध्ये किंवा त्या काळी रिफाइंड तेलाची प्रोसेसच माहित नसल्यामुळे जे काही गुण सांगितले ते सगळे लाकडी घाण्यावरच्या तेलांचे सांगितलेले आहेत. त्यामुळे लाकडी घाण्याचं बदाम तेल तुम्ही पोटातून घेण्यासाठी वापरायचं आहे. ते साधारण 10 ml म्हणजे 2 चमचे रोज रात्री तुम्ही दुधातून किंवा गरम पाण्यातून घेऊ शकता. त्यांनी त्वचा खूप छान होईल आणि तुमच्या वजनालाही फायदा होईल. आणि मध्ये मध्ये एरंडेल तेल पोटातनं घेणं आणि लावणं अशा दोन्ही प्रकारे वापरू शकता. त्यामुळे वात कमी होईल, वजन स्थिर राहील आणि त्वचा ग्लो होईल. नक्कीच, खूप छान आपल्याला चांगले उपाय याच्यावर मिळतात. मला वाटतं मंगलताईने आपल्याला प्रश्न विचारला होता की पूर्वी या गोष्टी नव्हत्या, जी क्रीम किंवा जी सिरम्स आत्ता आहेत ती पूर्वी नव्हती, पण पूर्वी एरंडेल तेलही वापरलं जायचं. आणि मला वाटतं जबरदस्ती का होईना लहान मुलाला किंवा वय वाढेपर्यंत त्याला बळजबरी ते दिलं जायचं. त्याचा कुठेतरी आपल्या त्वचेवर नक्कीच चांगला परिणाम झालेला आहे, जो आता या सगळ्या वयस्कर मंडळींना मला वाटतं जाणवत असेल. तर या उपायांकडे आपल्याला वळायला हवं. नक्कीच, की पोटातून तुमच्या सौंदर्याचा मार्ग जातो असं म्हणायला हरकत नाही. जर तुमचं पोट चांगलं असेल, जर तुमची पचनशक्ती चांगली असेल, जर तुमचे विचार चांगले असतील, तुमचा आहार चांगला असेल, तरच त्वचा सुंदर दिसेल, हे नक्की लक्षात ठेवा. नक्कीच या विषयावर असंच मार्गदर्शन त्यांच्याकडून घ्यायचं आहे. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. सुंदर चेहरा आणि त्वचेचा कानमंत्र आज आपल्याला देतात आयुर्वेद वाचस्पती डॉक्टर स्मिताजी.
स्मिताजी, आता मला पुढच्या प्रश्नाकडे यायचं आहे की हे सगळे आपण वेगवेगळे उपाय करत असतो किंवा आहार, विहार, विचार यांच्यावरही आपलं बऱ्यापैकी नियंत्रण असेल, पण कधी कधी असं होतं की जर आपण व्यावसायिक क्षेत्रात अशा असू की जिथे आपल्याला वारंवार मेकअप करायला लागतोय किंवा तो काढायला लागतोय, तर अशा वेळेला हा मेकअप करत असताना किंवा काढत असताना कुठल्या चुका आपण करतो किंवा आपल्याला काय काळजी घ्यायची असते हे मला आपल्याला विचारायचं आहे आणि त्याचा एकंदर त्वचेवर काय परिणाम होत असतो? खूप आवश्यक प्रश्न आहे असं मी म्हणेन, कारण सध्या सगळ्यांना प्रेझेंटेबल राहायचंय, त्यामुळे मेकअप वारंवार करावा लागतो. मध्यंतरी तर माझ्या वाचनात एक बातमी आली, 2 सेलिब्रिटीजना, नामांकित सेलिब्रिटीजना बॉलिवूडमधल्या वारंवार खूप काय म्हणायचं त्याला, हार्श मेकअप केल्यामुळे आणि लाईट्समुळे त्या मेकअपमध्ये जी रिॲक्शन झाली त्याच्यामुळे सोरायसिस सारखा त्वचारोग झाला. तुम्ही सुद्धा ही बातमी वाचली असेल. तर मेकअपमध्ये खूप हार्श केमिकल्स असतात, तर ज्यांना पुन्हा पुन्हा मेकअप करावा लागतो त्यांनी मेकअप प्रॉडक्ट्स निवडताना ती काळजी घेतली पाहिजे की शक्यतो स्वतःचेच प्रॉडक्ट्स वापरणे. दुसरं, बरेचदा हायजीन मेंटेन केलं जात नाही मेकअप करताना. एकाचेच काही ब्रश किंवा काही जी इन्स्ट्रुमेंट्स आहेत ती परत दुसऱ्याला वापरणं, असं करू नये. शक्यतो स्वतःचे मेकअप प्रॉडक्ट्स वापरावेत, कारण त्याच्यावर तुमची जी क्वालिटी आहे त्वचेची, तो ॲब्सॉर्बंट लेअर आहे, तो मेकअप ॲब्सॉर्ब करतो आहे. त्यामुळे मेकअप प्रॉडक्ट्स निवडतानाही काळजी घ्यावी. तिसरं म्हणजे सध्या ना बरीच हर्बल मेकअप प्रॉडक्ट्स पण उपलब्ध होत आहेत मार्केटमध्ये, तर त्याचा शोध घेऊन ती वापरून बघावी आणि जर ती सूट झाली तर केमिकल प्रॉडक्ट्सपेक्षा अशा उत्पादनांना प्रेफरन्स द्यावा. आणि चौथी गोष्ट, मेकअप काढताना शक्यतो नॅचरल गोष्टींचा वापर करावा. जसं दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, त्यामुळे क्लिन्झिंग खूप छान होतं. तर तुम्ही साधं दुधाचा एक कापसाचा बोळा घेऊन तुम्ही चेहरा क्लीन करू शकता. त्यांनी दह्यामध्ये पण एक प्रकारचं ॲसिड असतं, त्यांनी सुद्धा चेहरा क्लीन होतो. मध हा खूप सुंदर क्लिन्झर आहे, तर ज्यांना पुन्हा पुन्हा मेकअप करावा लागतो त्यांनी आठवड्यातून एकदा का होईना मधानी मसाज करणं किंवा त्रिफळा, हळद अशी काही औषधं वापरणं, ज्यामुळे अँटीबॅक्टेरियल, अँटी फंगल इफेक्ट मिळेल. आणि ज्या दिवशी तुम्हाला मेकअप नाही त्या दिवशी त्वचेला पूर्ण विश्रांती देणं, व्यवस्थित पाणी पिणं, या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर मेकअपचे होणारे दुष्परिणाम आपण कमी करू शकतो. नक्कीच. आता ही गोष्ट सगळ्यांनी काळजी लक्षात ठेवण्यासारखी आहे मला वाटतं, कारण हल्ली मेकअप हा व्यावसायिक क्षेत्रात उतरलेलेच करतात असं नाही, तरुणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर मेकअपच्या कडे वळलेले आपल्याला दिसतात. आता मला पुढच्या प्रश्नाकडे यायचं आहे की बऱ्याच सखी या ब्युटी ट्रीटमेंटमध्ये जाऊन अनेक वेळेला फेशियल करतात. आपल्याला घरच्या घरी आयुर्वेदानुसार काही सुंदर फेशियल करता येऊ शकतं का, आणि मग याच्यासाठी कशी तयारी करायला लागेल, काय सांगाल? खूप छान प्रश्न आहे आणि तुम्ही नक्की घरच्या घरी कमी खर्चामध्ये असं फेशियल करू शकता. जसं मी मगाशी म्हटलं, आपण पहिल्यांदा फेशियलमध्ये कुठली स्टेप करतो कुठेही गेल्यानंतर, तर क्लिन्झिंगची स्टेप असते आणि सगळ्यात उत्तम क्लिन्झर आहे दूध. तर तुम्ही दुधाने आधी क्लिन्झिंग करून घ्यायचं, दुधाने थोडा मसाज करायचा आहे. शक्यतो निरसं दूध असलं म्हणजे बिना तापवलेलं तर ते जास्त चांगलं, त्याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिडचे बॉन्ड्स शिल्लक असतात. तर हे दूध वापरून तुम्ही क्लिन्झिंग करायचं आहे, कॉटननी चेहरा पुसून घ्यायचा आहे. दुसरी स्टेप असते स्क्रब. तर स्क्रबसाठी सुद्धा तुम्ही त्रिफळा चूर्ण वापरू शकता. मी म्हटलं तसं हे त्रिफळा चूर्ण उत्तम जंतुघ्न आहे आणि खूप छान एक्सफोलिएट होते स्किन याने, तर त्यासाठी तुम्ही त्रिफळा चूर्ण वापरू शकता. जर तुमची स्किन खूप ऑइली असेल तर तुम्ही तांदळाची पिठी वापरू शकता स्क्रब करण्यासाठी, त्यामध्ये थोडं दही ऍड करू शकता किंवा मध ऍड करू शकता. मध हा ऑइल क्लिन्झिंग करणारा घटक आहे. मध हा वृक्ष आहे, आयुर्वेदानुसार उष्ण आहे, त्यामुळे जे एक्स्ट्रा ऑइल सिक्रेट होत आहे ते मध कमी करून टाकतो. त्यामुळे तुम्ही स्क्रबमध्ये हे 2-3 घटक वापरू शकता, त्रिफळा, तांदळाची पिठी, दही आणि मध यांची कॉम्बिनेशन्स. तिसरी स्टेप असते मसाज. तर त्यासाठी तुम्ही 2 पर्याय सांगते मी. एक तर तुम्ही घरच्या घरी फळांचा कुठलाही गर वापरू शकता मसाज करण्यासाठी, म्हणजे पपई आहे, केळी आहेत, संत्री आहेत. बाहेरही आपण बघतो बघा, संत्रा साल खूप कॉस्मेटिक्समध्ये वापरली जाते, पपई वापरली जाते. आता जी हर्बल प्रॉडक्ट्स असतात त्याच्यामध्ये 1-2-3% कुठली तरी वनस्पती किंवा वनस्पतीचा अर्क असतो आणि बाकी तर केमिकल्स असतात. त्यापेक्षा तुम्ही 100% हा पूर्ण जो आहे गर वापरा, फळांचा गर, त्यांनी खूप छान मसाज होतो. तर हा फळांचा गर मिक्स करून तुम्ही त्यांनी मसाज करू शकता. दुसरा ऑप्शन आहे, जर स्किन खूप कोरडी असेल तर तुम्ही शुद्ध तुपाचा, घरी बनवलेल्या शुद्ध तुपाचा मसाज करू शकता किंवा बदाम तेलाचा करू शकता. आणि तिसरा ऑप्शन आहे, जर तुम्हाला डाग पडलेले असतील किंवा हायपर पिगमेंटेशन असेल तर तुम्ही कुंकुमादी तेल किंवा जायफळ आणि केशरची पेस्ट बनवून त्याचा पण मसाज करू शकता. कुंकुमादी तेल एक खूप सुंदर प्रिपरेशन आहे आणि त्याचे रिझल्ट्स खूप छान आहेत, तर तुम्ही ते मसाजसाठी वापरावं.
बरं मसाज वांग झाल्यानंतर- आलेले असताना आपण हे तुम्ही सांगताय त्या पद्धतीने फेशियल करू शकतो का? हो हो 100% करू शकतो. फक्त त्वचा जर खूप पातळ असेल तर स्क्रबची जी स्टेप आहे ती खूप हळूवारपणे करायची आहे, खूप घासून करायची नाहीये. कारण जर त्वचा सेन्सिटिव्ह असेल, पातळ असेल तर तुम्ही स्क्रब केल्यामुळे तिला इजा होणार आहे हे लक्षात ठेवा. त्रिफळा चूर्ण फाईन असतं त्यामुळे ते स्क्रबला सगळ्यांना चालेल. म्हणूनच मी म्हणलं जर खूप ऑइली आणि जरा जाडसर त्वचा असेल तरच तांदळाची पिठी वापरावी. तिसरी झाली स्टेप आपली स्नेहन म्हणजे मसाज. आयुर्वेदात त्याच्यानंतर स्टेप सांगितली आहे स्वेदन म्हणजे स्टीम. तर स्टीमसाठी तुम्ही साधं पाणी सुद्धा वापरू शकता. पण जर तुम्हाला आणखी त्याच्यामध्ये इफेक्ट आणायचा असेल तर तुम्ही तुळशीची काही पानं घाला त्याच्यात स्टीमरमध्ये, किंवा कडुनिंबाची काही पानं घाला, पुदिन्याची घालू शकता, संत्रा साल असेल तुमच्याकडे वाळवलेली ती घालू शकता आणि त्यांनी स्टीम घ्या. त्यांनी पोर्स ओपन होतील, जे टॉक्झिन्स आहेत त्वचेमधले ते बाहेर यायला मदत होईल. त्याच्यानंतर त्वचा टॅप करून घ्यायची. ही झाली आपली चौथी स्टेप. त्याच्यानंतर पार्लरमध्ये करतात तो फेस पॅक. तर फेस पॅक पण तुम्ही घरच्या घरी करू शकता. जसं मसूर डाळीचं पीठ आहे, काही मी द्रव्य सांगते किंवा औषधं सांगते त्यातली तुमच्या उपलब्धतेनुसार तुम्ही वेगवेगळे कॉम्बिनेशन्स करू शकता. मसूर डाळीचं पीठ, ज्येष्ठमधाचं चूर्ण एक खूप सुंदर उपाय आहे. ज्येष्ठमध वर्ण्य सांगितलं आयुर्वेदामध्ये, वर्ण उत्तम करणारा, कांती उत्तम करणारा आहे. त्यामुळे ज्येष्ठमध, मसूर डाळीचं पीठ, अनंतमूळ, चंदन, वाळा, हळद. हळद खूप सुंदर आपलं अँटीबॅक्टेरियल अँटी फंगल औषध आहे. तर प्रत्येक फेस पॅक मध्ये हळद हवीच. आणि मग तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही जर स्किन ऑइली आहे तर त्यामध्ये दही किंवा मध घाला. जर स्किन तुमची ड्राय आहे तर पाणी किंवा दूध घाला. आणि ही पेस्ट एक 5-7 मिनिटं लावून ठेवा. चेहरा धुवून टाका. ही झाली आपली 5वी स्टेप. आणि यानंतर स्किन क्लोजर केलं जातं म्हणजे टोनर लावलं जातं किंवा ऍस्ट्रिंजंट लावलं जातं. म्हणजे तुरट किंवा ते स्किनचा संकोच करणारं काहीतरी आपल्याला हवंय आणि ते प्रत्येकाच्या घरात आहे. ते द्रव्य म्हणजे तुरटी. अगदी 2 रुपयाचा खडा, पण टोनिंग इतकं छान होतं तुरटीनी. जे तुम्ही मगाशी म्हणलात ना सुरकुत्या येणं किंवा स्किन लूज पडणं, यासाठी तुरटी खूप छान उपाय आहे. आठवड्यातनं एकदा का होईना तुरटीचा खडा तुम्ही पाण्यात भिजवून तो तुम्ही त्वचेवर टोनर सारखा लावू शकता. आणि फेशियलची ही स्टेप केल्यानंतर टोनर म्हणून तुरटीचा वापर नक्की करा, म्हणजे स्किन क्लोजर होईल. आणि हा अनुभव घ्या आणि नक्की शेअर करा जर शक्य असेल तर, की तुम्हाला कसा अनुभव आला. हे खूप सुंदर स्वस्त घरच्या घरी करता येण्यासारखं फेशियल आहे. क्या बात आहे. मला वाटतं सखी हे नक्कीच फेशियल करतील. याचं कारण प्रत्येक सखीला असं वाटत असतं छान दिसावं आणि या पद्धतीने जर आपण गेलो तर होणारे जे दुष्परिणाम आहेत ते टाळता येतील आणि त्वचेवर चांगला परिणाम होऊ शकेल. एक प्रश्न मनात हा होता की बरेच वेळेला बाहेर ज्यावेळेला आपण फेशियल करतो किंवा इव्हन घरी हे करत असताना कधी कधी डोळ्याच्या वरती आपण बटाट्याचे काप किंवा काकडी वगैरे ठेवतो, दुसरं काही आपण वापरत असतो आणि ते डोळ्यात गेल्यावर डोळ्याला काही इन्फेक्शन होऊ शकतं का आणि त्यावेळेला डोळ्यांची काळजी कशी घ्यायला पाहिजे? डोळे हा पण आपल्या चेहऱ्याचा किंवा आरोग्याचा महत्त्वाचा भाग आहे. तर आपण गुलाब पाण्याचे कॉटनचे जे हे आहेत पॅड्स आहेत ते डोळ्यांवर ठेवू शकतो. म्हणजे डोळ्यात काही जाणार नाही. शक्यतो त्रिफळा किंवा अशी काही द्रव्य आहेत ती त्याचे चूर्ण डोळ्यात जाऊ नये म्हणून फेशियल करताना काळजी घ्यायचीच आहे. आणि डोळ्यांना पण मसाज करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही हे कुंकुमादी ऑइल वगैरे जे आहे ना ते तुम्ही डोळ्यांना पण मसाज करू शकता. ऑइलचा तो एक फायदा आहे. किंवा बदाम तेल आहे ते तुम्ही डोळ्यांना पण त्याचा मसाज करू शकता. कारण डोळ्यांना जर थकवा कमी झाला तर तो तुमच्या चेहऱ्यावर पण एक ग्लो येतो त्याचा. आणि दुसरं या फेशियल मध्ये आणखी एक ऍड करा, ते म्हणजे नस्य. नस्याचा आयुर्वेदामध्ये वर्णन करताना म्हटलंय नस्य केल्यामुळे मुखम प्रसन्न उपचितम भवती. म्हणजे प्रसन्नता येते चेहऱ्यावर आणि उपचित होतं. उपचित म्हणजे एक काय म्हणायचं त्याला, तरुणपणा येतो चेहऱ्यावर. किंवा आपण म्हणतो ना चेहरा सुकलाय, त्याच्या विरोधी उपचित म्हणजे भरून आलेला सुंदर प्रफुल्लित चेहरा दिसतो. त्यामुळे फेशियल केल्यानंतर नस्य करायला विसरू नका. मी तर म्हणेन की रोज रात्री नस्य करायची सवय लावून घ्या, बदाम तेल किंवा शुद्ध तुपाने. क्या बात आहे. मला वाटतं एकंदरच आपली त्वचा आणि चेहरा हा कसा तजेलदार होणार आहे याच्यासाठीचा कानमंत्र आज स्मिताजींनी आपल्याला इथे दिलेला आहे. स्मिताजी, आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आम्हा केलेत त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करते. धन्यवाद. आणि मला वाटतं आज हे सगळे उपाय आपल्याला मिळालेले आहेत, तेव्हा नवीन वर्षात येणाऱ्या आपण ह्या सगळ्या उपायांकडे वळूया आणि आपली त्वचा आणि चेहरा तजेलदार ठेवायला नक्कीच आपल्याला मदत होणार आहे. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आता निरोप घेते. नमस्कार.